दारूबंदी संदर्भात पुन्हा एकदा नागेश चव्हाण यांचा लाव रे तो व्हिडिओ व्हायरल। बार्शी तालुक्यातील हत्तीच शिवारात असलेल्या हॉटेल मित्रप्रेममध्ये राजरोसपणे पोलिसांच्या वरदहस्तानं खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झालाय। ही अवैध दारू विक्री 10,000 रुपयांचा हप्ता घेऊन सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केलाय। त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या दारूबंदीसाठी येत्या 26 जानेवारी रोजी ते आत्मदहन आंदोलन देखील करणार आहेत। बार्शी तालुक्यातील हत्तीज, ज्योतिबाची वाडी, चिंचखोपण या गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी हत्तीज गावच्या हद्दीमध्ये मित्रप्रेम नावाचं हॉटेल सुरू असून हा तळीरामांचा दारू अड्डाच आहे, असा आरोप राष्ट्रवादी सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केलाय। या दारूमुळे अनेकांच्या पिढ्या बर्बाद होत असून संसार मोडकळीस आले आहेत। त्यामुळे दारू बंद व्हावी यासाठी त्यांनी गेल्या 2 महिन्यापासून तीव्र स्वरूपात आंदोलन सुरू केले। मात्र पोलीस जुजबी कारवाई करून केवळ वेळ मारून नेत असल्याचं दिसून आलंय। वैराग पोलीस ठाणे उपविभागीय अधिकारी बार्शी, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख, विभागीय पोलीस महासंचालक अशा सर्व ठिकाणी या संदर्भात तक्रारी करण्यात आली असून जर अजूनही गांभीर्य घेतलं नाही तर येत्या 26 तारखेला आत्मदहन करू असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे। दरम्यान पोलिसांनी यापूर्वी कुठेही दारू विक्री होत नसल्याचा दावा केलाय। मात्र एक नव्हे तर 2 वेळा दारू विक्रीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची पोलखोल झाली आहे। नमस्कार। मागील 10 ते 15 दिवसापूर्वी मी एसपी ऑफिस सोलापूर, आयजी ऑफिस कोल्हापूर व मंत्रालय आणि वैराग पोलीस स्टेशन यांना एक निवेदन दिलेलं होतं की उद्याच्या 26 जानेवारीला मी उपोषण किंवा आत्मदहन करणार आहे। त्याच्यानंतर एक 8 ते 10 दिवसामध्येच मागच्या 10 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावरती अवैध दारू विक्री करणारा व दारू पिणारे यांचा सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्या अनुषंगाने वैराग पोलीस स्टेशनने एक गुन्हा नोंद केलेला आहे असं मला सांगण्यात आलं आहे। परंतु मला सांगून 1-2 दिवस झाले, त्याच्यानंतर आज पुन्हा हत्तीज परिसरातील हॉटेल मित्रप्रेम कारखान्यावरती यामध्ये मोजे ज्योतिबावाडी येथील अवैध दारू विक्री करणारे व दारू पिणारे हे दोन्ही तरुण या व्हिडिओमध्ये आपणास दिसत आहेत। तरी माझी आपणास विनंती आहे की हे धंदे कायमस्वरूपी बंद करा व यांच्यावरती कठोर कारवाई करा, अन्यथा उद्याच्या 26 जानेवारीला मी मुंबई मंत्रालय, आयजी ऑफिस कोल्हापूर किंवा एसपी ऑफिस सोलापूर व वैराग पोलीस स्टेशन यापैकी ज्या ठिकाणी मला जवळ असेल किंवा सोयीस पडेल त्या ठिकाणी मी उपोषण किंवा आत्मदहन करणार आहे। तरी यांच्यावरती कठोर कारवाई करा व हे धंदे कायमस्वरूपी बंद करा। ती हॉटेल नसून त्या ठिकाणी एक दारूचा अड्डा आहे, हे वारंवार मी आपल्यास निदर्शनास आणून देतोय। परंतु त्यांना कोणी विचारलं गेलं तर ते सरळ सांगतात की वैराग पोलीस स्टेशनला आमचा 10,000चा महिन्याचा हप्ता आहे। यापुढे जर का असा कुठला व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल झाला किंवा माझ्या नजरेस मिळाला तर जो कोणी वैराग पोलीस स्टेशनचा हप्ता घ्यायला येत असेल किंवा वैराग पोलीस स्टेशनचे कोण अधिकारी असतील यांच्या विरोधात माझं पुढलं उपोषण असणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।